हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण 6th स्टँडर्डचा जो सायन्स सब्जेक्ट आहे त्याचा 10th चॅप्टर जो आहे फोर्स अँड टाइप्स ऑफ फोर्स तो पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग सुरू करूया आपल्या चॅप्टरला. फोर्स अँड टाइप्स ऑफ फोर्स. आता फोर्स म्हणजेच आपल्याला माहिती आहे बल, ओके. आणि टाइप्स ऑफ फोर्स आता आपण या आपल्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. सो ऑब्झर्व अँड डिस्कस. आता खाली आपल्याला काही इमेजेस दाखवलेत तर त्याने ऑब्झर्व करायला सांगितलेत आणि त्या काय आहेत किंवा त्यात कृती कोणती घडते हे डिस्कस करायला सांगितले. सो बघूया आपण. इमेज तर तुम्ही इथे पाहत आहात. सो आपण क्वेश्चन्स बघूया त्याच्यावर काय विचारलेत. विथ अ बोट मूव अहेड अनलेस पुशेस विथ अ हेल्प ऑफ ॲन ओर. म्हणजे जी बोट आहे, ठीक आहे, ती जो वल्ल असतो, ओके, त्याच्याच मदतीने ती रेटा न देता पुढे जाईल का? म्हणजे इथे बोट जो माणूस चालवतो तो तुम्ही पाहताय, ओके. सो त्या माणसाच्या हातात जी काठी आहे, ठीक आहे, जिने पाणी जे आहे तो मागे ढकलतोय, राईट. पाण्याचा जो प्रवाह आहे तो मागे ढकलतोय, ह्या काठीला आपण वल्ल असं म्हणतो, ओके. सो याच्या मदतीने, याला ओर असं इंग्लिशमध्ये म्हणतात, याच्या मदतीने तो पाणी मागे ढकलतोय. जर ते नसतं तर मग त्याची नाव जी आहे, त्याची बोट जी आहे ती पुढे गेली असती का? देन सेकंड, हू एक्झर्स्ट फोर्स टू मूव्ह अ बुलेट कार्ट फॉरवर्ड. म्हणजे बैलगाडी पुढे जाण्यासाठी जोर कोण लावतो? सांगा बघू, कोण लावतो बैलगाडी पुढे जाण्यासाठी जोर? बैल, राईट. देन what makes the ball move during a game of football? How does its direction change? फुटबॉल जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा ते खेळत असताना जो बॉल असतो त्याची जी स्पीड असते, त्याची गती जी असते ती कशामुळे होते किंवा ती कशामुळे त्याला गती येते किंवा तो ज्या दिशेला जातो त्याचं डायरेक्शन जे आहे ते डायरेक्शन कशा प्रकारे चेंज होतं? देन will the wheel go forward if it is not pushed with a stick? काठी न ढकलता व्हील जे आहे, चाक, इथे आपण बघू शकतो या इमेजमध्ये चाक जे आहे ते पुढे जाईल का? काठीने जर नाही ढकललं तर नाही जाणार, ओके. देन when we kick the football coming in our direction towards the goal we apply force. जेव्हा आपण बघतो की फुटबॉल आपल्या दिशेने येतोय तेव्हा आपण काय करतो? फोर्सफुली त्या फुटबॉलला आपण किक करतो आणि त्याच्यामुळे तो ज्या दिशेला आपण किक करतो त्या दिशेने तो पुढे ढकलला जातो, राईट. देन इन डे टू डे लाईफ वी डू मेनी ॲक्शन्स सच ॲज लिफ्टिंग, पुलिंग, रायडिंग अ बायसिकल अँड स्टॉपिंग इट ॲट टाइम, पुशिंग अ लोड, स्क्वीजिंग or bending something and driving vehicle. It is necessary to apply force for doing all these actions. Force is applied to an object to pull it or push it in any manner. म्हणजेच काय तर डे टू डे लाईफमध्ये आपण जे काही उचलतो किंवा ओढतो, सायकल चालवणं झालं किंवा एखाद्या वेळी थांबणं झालं अचानक, देन ओझं एखादं आपण ढकलतो किंवा पीळ घालतो की नाही, देन वाकणे, गाडी चालवणं, ड्रायव्हिंग व्हेकल. सो अशा ज्या काही वेगवेगळ्या क्रिया असतात त्या आपण करतो, राईट. आणि त्या करण्यासाठी जोर लावण्याची आवश्यकता असते, बरोबर. त्याच्यासाठी फोर्स हा हवा ना. सो वस्तूवर कोणत्याही प्रकारे ओढणे किंवा ढकलण्यासाठी जो लावलेला जोर असतो त्या जोराला फोर्स असं म्हणतात, ओके. त्याला आपण फोर्स असं म्हणतो, ठीक आहे. देन नो ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन ऑन इट्स ओन. फोर्स इज रिक्वायर्ड टू मूव एन ऑब्जेक्ट. फोर्स इज यूज टू चेंज द डायरेक्शन ऑफ एन ऑब्जेक्ट इन मोशन ऑर टू स्टॉप इट. म्हणजे कोणतीही वस्तू जी आहे ती स्वतःहून तर ती जागा बदलत नाही, राईट. वस्तू ही निर्जीव असते की नाही, ती स्वतःहून जागा नाही बदलत.
तर ती जागा बदलण्यासाठी किंवा ती वस्तू त्या जागेवरून हलण्यासाठी आपल्याला बलाची आवश्यकता आहे, आपल्याला फोर्सची आवश्यकता आहे. राईट, शक्ती असेल तरच तुम्ही एखादी गोष्ट करू शकाल, बरोबर. देन एखादी वस्तू जर असेल, ओके, तिची जागा जर आपल्याला चेंज करायची असेल किंवा तिला थांबवायचं असेल तरी आपल्याला फोर्स जो आहे तो लागतो, त्याचा वापर होतो. ओके, देन कॅन यू टेल what happens when you hold the two ends of a spring and pull them apart? आता इथे खाली इमेजमध्ये तुम्ही बघू शकाल. आता त्यांनी काय सांगितलं, जर आपण स्प्रिंग जो आहे तो हातात घेऊन ताणला, ठीक आहे, ताणली ती स्प्रिंग, तर काय दिसेल आपल्याला खाली इमेजमध्ये दिसते तशा प्रकारे दिसेल. राईट. देन सेकंड, व्हॉट हॅपन्स वेन अ ब्लॅकस्मिथ हॅमर्स अ रेड हॉट पीस ऑफ आयर्न. लोहार जर लाल झालेली जी लोखंडी वस्तू आहे, म्हणजे लाल झालेली इथे तुम्ही बघू शकता, याच्यावर जर गरम याच्यावर जर मारेल तो, ओके, गरम लोहावर मारेल तर काय होईल, हातोडा मारल्यास त्याचा आकार जो आहे तो बदलेल आणि जशा प्रकारे त्याला आकार द्यायचा आहे तशा प्रकारे तो आकार त्या लोखंडी वस्तूला देऊ शकतो. राईट. फोर्स इज नेसेसरी टू चेंज द शेप अँड ऑब्जेक्ट. फोर्स जो आहे तो गरजेचा आहे का, तर ती वस्तू किंवा तिचा शेप चेंज करणे किंवा तिची जागा बदलणे यासाठी जो फोर्स आहे, जी ताकद आहे, ही गरजेची आहे. देन लेट्स सी टाइप्स ऑफ फोर्स. आता आपण टाइप्स ऑफ फोर्स बघूया. मस्क्युलर फोर्स पहिला आहे. मस्क्युलर फोर्स इथे तुम्ही इमेजमध्ये पाहू शकता. मस्क्युलर फोर्स म्हणजेच लिफ्टिंग अ वेट. हा जो माणूस आहे हा वेट लिफ्ट करतोय, वजन उचलतोय. ओके, सो इट्स अ मस्क्युलर फोर्स. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या ज्या स्नायू आहेत त्यांची हालचाल होते किंवा त्याच्याने ही सगळी कामं जी आहेत ती केली जातात. सो इन ऑल द ॲक्शन्स शोन इन द पिक्चर 10.1 the movements take place with the help of bones and muscles in the body. The person in the picture alongside is lifting the weight by using muscular force. आता 10.1 मध्ये जो पिक्चर आहे, म्हणजे 10.1 म्हणजे ही जी वरची इमेज आहे एकदम स्टार्टिंगला तुम्हाला दिली आहे ती, त्या इमेजमध्ये जी काही वेगवेगळी कामं केलेली आहेत, ओके, जी काही वेगवेगळ्या हालचाली ज्या काही केलेल्या आहेत त्या कशामुळे घडतात, तर त्यांच्या स्नायू ज्या आहेत, त्यांचं मस्क्युलर जे आहे त्या मस्क्युलरच्या फोर्समुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडतात. राईट. त्याचप्रकारे तुम्ही इथे सुद्धा इमेजमध्ये बघू शकता, एक व्यक्ती आहे, त्याने वेट जे आहे ते लिफ्ट केलं आहे, म्हणजे वजन उचललं आहे. सो तेही तुम्ही पाहू शकता. सो हे सुद्धा मस्क्युलर फोर्सच्या मदतीने तो करू शकतोय. सो द फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ मसल्स इज कॉल्ड मस्क्युलर फोर्स. म्हणजेच आपण आपल्या मसल्सच्या सहाय्याने, मसल्सच्या मदतीने एखादी वस्तू उचलणं किंवा फेकणं किंवा आणखीन काही क्रिया, तर तो जो फोर्स आहे त्याला मस्क्युलर फोर्स असं म्हणतात. Then use your brain power. For which task in your day-to-day life do you use muscular force? तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये मस्क्युलर फोर्स कशा प्रकारे वापरतात? एखादी गोष्ट उचलण्यासाठी, राईट. तुम्ही तुमची बॅग लावता तुमच्या खांद्याला, सो तो सुद्धा मस्क्युलर फोर्स झाला. देन जेवताना सुद्धा तुम्हाला हाताचा वापर होतो, मसल्स याचा वापर होतो. तर जी काही बलाची, म्हणजे एखादी गोष्ट उचलणं झालं, एखादी गोष्ट फेकणं झालं, सो या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला मस्क्युलर फोर्स जो आहे, हात किंवा पायाचे जे काही स्नायू आहेत त्याचा वापर होतो. देन सेकंड इज अ मेकॅनिकल फोर्स. ओके, म्हणजेच मेकॅनिकल फोर्स म्हणजेच यांत्रिक बळ. ठीक आहे, तर ते बघूया आपण. वी यूज डिफरंट मशीन्स फॉर डुईंग मेनी टास्क. मस्क्युलर फोर्स इज यूज्ड फॉर रनिंग सम मशीन्स. Some machines are run by using electricity or fuel. Machines like the latter are called automatic machines because a mechanical force is used here. For example, sewing machine, electrical pump, then washing machine, mixer, etc. Make a list of other such machines. Just काय, तर
मशीनचा जो वापर आहे तो आपण बरेचशी कामं करण्यासाठी आपण याचा वापर करतो, राईट. यंत्र जी चालवण्यासाठी आपल्याला कशाचा वापर होतो? मस्क्युलर फोर्सचा, बरोबर. मस्क्युलर फोर्सचा सुद्धा आपल्याला या मशीन ज्या आहेत त्या चालवण्यामध्ये वापर होतो. सम मशीन्स आर रन बाय युजिंग इलेक्ट्रिसिटी आणि फ्युअल. काही मशीन ज्या आहेत त्या विजेवर चालतात तर काही इंधनांवर चालतात, ठीक आहे. आणि त्यांनाच अशाच मशीनींना काय म्हणतात? ऑटोमॅटिक मशीन्स, म्हणजे स्वयंचलित यंत्र, ठीक आहे. ते स्वतः चालतात वीज आणि फ्युअल जे आहे, इंधन जे आहे याच्या मदतीने. देन बिकॉज ऑफ मेकॅनिकल फोर्स इज यूज्ड हिअर, आणि मेकॅनिकल फोर्स इथे यूज होत आहे, ठीक आहे. म्हणून याला मेकॅनिकल फोर्स असं म्हटलेलं आहे, ठीक आहे. उदाहरण काय दिलं आहे? स्विंग मशीन, इलेक्ट्रिकल पंप, वॉशिंग मशीन, मिक्सर, मेक अ लिस्ट ऑफ अदर सच मशीन्स. आणि अशा आणखीन मशीन जे आहेत त्यांचा तुम्ही एक्झाम्पल हे द्यायचे आहेत. देन द फोर्स अप्लाइड बाय मीन्स ऑफ अ मशीन इज कॉल्ड मेकॅनिकल फोर्स. यंत्राच्या सहाय्याने जी काही शक्ती जी आहे ती लावली जाते त्याला मेकॅनिकल फोर्स असं आपण म्हणतो, ओके. ओके, मूव टू दी थर्ड, दॅट इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच गुरुत्वीय बळ. आपण ग्रॅव्हिटेशन हे लास्ट आपल्याला शेवटच्या जी मागील इयत्ता जी होती आपली, लास्ट स्टँडर्ड जे होतं 5th स्टँडर्ड, त्यामध्ये सुद्धा हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे ते आलं होतं. Then, if an object is thrown upward by applying force, it reaches a certain height and comes down again. Why is this so? एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादी वस्तू जर आपण शक्ती लावून, ताकद लावून वर फेकली जोरात, तर ती उंचावर जाऊन पुन्हा खाली का परत येते? ओके. देन, वाय डू फ्रूट्स ऑन ट्रीज फॉल टू द ग्राउंड? जी झाडांवर फळं आहेत ती सुद्धा जमिनीवर का पडतात? तर द अर्थ पुल्स ऑल द ऑब्जेक्ट वर्ड्स इट सेल्फ. याचं कारण काय? जे अर्थ आहे त्या अर्थमध्ये ग्रॅव्हिटेशनल जे फोर्स आहे ही शक्ती कोणामध्ये आहे? अर्थमध्ये, ओके. त्याच्यामुळे पृथ्वी जी काही वस्तू वरून खाली पडते ती ऑटोमॅटिकली किंवा ती पृथ्वीवर येऊन पडते, ती अर्थवर येऊन पडते, ओके. पृथ्वी जी आहे ती वस्तू स्वतःकडे खेचते, ठीक आहे. आणि यालाच आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतो. द फोर्स अप्लाइड बाय द अर्थ टू पुल ऑब्जेक्ट्स टुवर्ड्स इटसेल्फ इज कॉल्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे असं बळ जे वस्तूंना आपल्याकडे खेचतं त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतात. नाव इन द पास्ट सर इसॅक न्यूटन डिस्कवर्ड ग्रॅव्हिटेशन इन द 17th century. आपल्याला माहिती आहे न्यूटन जे आहेत, आयझॅक न्यूटन यांनी 17व्या शतकात या गुरुत्वाकर्षणाचा शोध जो आहे तो लावलेला आहे. देन द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट्स इन अ डायरेक्शन अपोजिट टू दॅट ऑफ ॲन ऑब्जेक्ट मुव्हिंग अपवर्ड्स. Hence, the speed of that object goes on decreasing till in the end it becomes zero. Then the object starts falling down instead of going up any further. While falling, its speed goes on increasing all the time due to gravitational force. न्यूटन यांनी याचा शोध लावला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा. त्याच्यानंतर काय, तर पृथ्वीचं जे काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हे नेहमी ज्या वस्तू वर जातात त्या वस्तूंना विरुद्ध दिशेने असतं, ओके. आणि त्याच्यामुळे ज्या वर फेकलेल्या वस्तू असतात ना त्यांची गती ही कमी होत जाते आणि शेवटी ती 0 होते. जी काही त्यांचा जो काही फोर्स आहे तो वर टाकताना तर तो पूर्ण ताकदीने जातो, पण तो वर गेल्यानंतर त्याची जी स्थिती आहे, त्याची जी कंडिशन आहे, त्याची जी काही फोर्स आहे, त्याची जी गती आहे ती कमी होते आणि ती 0 लेवलला येते. त्याच्यामुळे ती काय होते, ती वरच न राहता ती खाली पुन्हा जमिनीवर येऊन पडते, ओके. देन खाली पडताना तिच्या गतीत गुरुत्वीय बलामुळे म्हणजेच अर्थचे जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे याच्यामुळे काय होतं, सतत वाढ होत जाते, ठीक आहे. तिची जी गती असते ना, तिचा जो स्पीड असतो त्याच्यात वाढ होते. का? बिकॉज अर्थ हॅव
ग्रॅव्हिटेशनल, अर्थ हॅव इट्स ओन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, पृथ्वी स्वतःकडे आती वस्तू जी असते ती खेचते. ठीक आहे. देन लेट्स ट्राय दिस. आता एक आपल्याला कृती करून दाखवायला सांगितले. टेक अ स्मॉल स्टोन अँड अ बकेट फुल ऑफ वॉटर. एक लहान दगड आणि बादलीभर पाणी घ्यायचं आहे. ड्रॉप अ स्टोन इन टू द वॉटर फ्रॉम अ हाईट ऑफ अबाउट 20 centimeter. You will hear the sound of the stone dropping in the water. Now drop the same stone in the water from the height about 10 centimeter. You will hear its sound again. ठीक आहे, म्हणजेच काय तर जी बादली आहे त्या बकेटपासून 20 सेंटीमीटर उंचीवरनं तुम्हाला एक दगड पाण्यात टाकायचा आहे. काय होईल तर तुम्हाला त्या दगड पडण्याचा आवाज जो आहे तो ऐकू येईल. आणि तोच दगड आपल्याला आता अर्ध्यावरून म्हणजे 100 सेंटीमीटर वरून तो दगड आपल्याला पाण्यात टाकायचा आहे. पुन्हा काय होईल, दगड पडताना पाण्यात आवाज ऐकू येईल. राईट. देन what is the difference in the sounds in the two actions above? What can we conclude from this? म्हणजेच वर ज्या काही दोन कृती झाल्या त्या दोन कृतींमध्ये कृतींमधल्या त्या आवाजात आपल्याला काय फरक दिसतो, तर जो उंचावरून आपण टाकतो म्हणजे 20 सेंटीमीटरपासून जो काही 20 सेंटीमीटरपासून जो काही टाकतो त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की त्याच्यामध्ये आपल्याला आवाज जास्त येत नाही, कमी येतो. आणि तोच दगड जर आपण 100 सेंटीमीटरपासून टाकला, 100 सेंटीमीटर उंचीपासून टाकला तर काय होतं, आपल्याला आवाज जास्त प्रमाणात ऐकू येतो. ओके. देन what is the difference in the sound in two action above? What can we conclude from this? आपण याच्यावरून काय conclude करू शकतो? The actions of lifting a sack are shown in the picture. One sack looks empty, the other one is full. What difference do you notice in the way the two sacks are, here we are. Okay. What difference do you notice in the way the two sacks are lifted? म्हणजे तुम्हाला दोन गोण्या ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. एका पोत्यात आपल्याला जे वस्तू जी आहे ती जास्त प्रमाणात भरायची, तर दुसरं जे सॅक आहे ते आपल्याला रिकामी ठेवायचं. आणि आपल्याला काय जाणवतं, तर ऑफकोर्स ज्याच्यामध्ये वस्तू आहे ते सॅक जे आहे ते कसं असेल, ते एकदम भारी असेल. राईट. आणि ते उचलणाऱ्याला सुद्धा त्याचं जे वजन आहे ते पेलवण्यासाठी त्याच्यात सुद्धा ते ताकद हवी. सेकंड, ज्याच्याकडे रिकामी आहे तो इझिली उचलू शकतो. ठीक आहे, त्याला कोणतीच अशी ताकद अशी लावावी लागत नाही आहे. ओके. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द इक्विटी सॅक इज लेस, दॅट इज टू से इट वेज लेस. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे एम्प्टी सॅक जो आहे, रिकामी जी पोते आहे त्याला कमी लागते, तर भरलेला जो पोता आहे त्याला जास्त लागते. राईट. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन द बिगर सॅक इज ग्रेटर. ते कसं आहे, ग्रेटर आहे, जास्त फोर्स जो आहे तो त्याला लावावा लागतो. अँड मस्ट बी अप्लाय टू लिफ्ट अ ग्रेटर वेट. ओके. ग्रेटर फोर्स मस्ट बी अप्लाय टू लिफ्ट अ ग्रेटर वेट. म्हणजे जास्त वजन उचलण्यासाठी आपल्याला जास्त शक्ती लागते. ओके. देन नेक्स्ट, डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, टू वेव अन ऑब्जेक्ट इट इज हंग फ्रॉम द हुक ऑफ अ स्प्रिंग बॅलन्स. वस्तूचं वजन करण्यासाठी वस्तू काय होते, वस्तू ही ताणकाट्याच्या हुकाने टांगतात. तुम्ही पाहिलं असेल, हुकाने सुद्धा वस्तूचं वजन जे आहे ते करतात. अ सस्पेंडेड ऑब्जेक्ट इज पुल्ड डाऊनवर्ड बाय द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीच्या फोर्समुळे काय होतं, जे काही सस्टेनेबल ऑब्जेक्ट असतं, जी टांगलेली वस्तू असते ती खाली खेचली जाते. ओके. ॲट द सेम टाइम द फोर्स ऑफ द टेन्शन इन द स्प्रिंग constantly pulls the object towards. The object comes to rest when the tension in the spring and
द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑन ॲन ऑब्जेक्ट बिकम इक्वल. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस स्प्रिंग जो आहे तो ताणतो, ठीक आहे, त्यावेळेस काय होतं, पृथ्वीचं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते सेम होतं. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे वस्तू जी आहे ती स्थिर राहते. इन दिस पोझिशन द स्केल ऑन द स्प्रिंग बॅलन्स शो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट विच इज weight of the object. The gravitational force acting on an object is called the weight of that object. म्हणजेच वस्तूचं जे वजन समजण्यासाठी वजन काटा जो आहे, ठीक आहे, तर याचा सुद्धा आपण वापर करू शकतो, किंवा काट्यावरील मोजपट्टीवरून सुद्धा आपण गुरुत्वीय बल म्हणजेच हे जे फोर्स आहे याचा आपण हे आपल्याला समजतं किती आहे ते. ओके, याचा अर्थ काय, तर वस्तूचे जे वजन असते ते आपल्याला समजते, आणि पृथ्वीवरील जे गुरुत्व बल आहे, पृथ्वीवर जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्यामुळे वस्तूचे वजन हे होते, आणि तेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच त्या वस्तूचे वजन होय. ओके, देन फोर्थ मॅग्नेटिक फोर्स. आता आपण मॅग्नेटिक फोर्स बघूया. मॅग्नेटिक फोर्स आपणही अनुभवला असेल, मॅग्नेट. ओके, त्याच्या आधी ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल काहीतरी सांगितलं आहे. फाइंड आउट अँड डिस्कस द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑपरेट बिटवीन द सन अँड द प्लॅनेट इन द सोलार सिस्टम. बिकॉज ऑफ दिस द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड सन. ॲट द सेम टाइम ग्रॅव्हिटी ऑल्सो ऑपरेट्स बिटवीन प्लॅनेट अँड देअर सॅटेलाइट्स. देन why don't all the planets and satellites fall towards the sun? काय सांगितलंय, सूर्यमालेतील जे काही सूर्यमालेतील सूर्य आहे आणि जे ग्रह आहेत यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स जे आहे ते काम करत असतं. ओके, त्याच्यामुळेच जे ग्रह जे आहेत ते सूर्याभोवती सतत फिरत असतात. ठीक आहे, आणि त्यांच्याबरोबर बाकीचे जे उपग्रह आहेत ते सुद्धा सेम ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये काम करत असतात. ओके, आणि म्हणून सर्व जे काही ग्रह आहेत किंवा जे उपग्रह आहेत ते सूर्याकडे झेपावत नाही, ते सूर्याकडे फॉल होत नाही, पडत नाही. ओके, देन यूज युअर ब्रेन पॉवर. विच फोर्सेस आर ॲक्टिंग अपॉन अन एरोप्लेन टेकिंग ऑफ इन टू द स्काय. एरोप्लेन स्कायमध्ये उडवण्यासाठी, विमान हे जे आहे ते अवकाशात उडवण्यासाठी कोणती एनर्जी जी आहे, कोणतं बल जे आहे ते कार्य करतं, तर ते तुम्हाला सांगायचं आहे. देन मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटिक फोर्स हे तुम्ही पाहिलंच असेल. ओके, चुंबक आपण म्हणतो. प्लेस अ मॅग्नेट ऑन द टेबल. टेक अ बिग आयर्न नेल टुवर्ड्स द मॅग्नेट. आणि मॅग्नेटजवळ एक आयर्न नेल जे आहे ते घेऊन जायचं, तुम्हाला लोखंडी खिळा घेऊन जायचा आहे. इट स्टिक्स टू द मॅग्नेट. नो होल्ड द मॅग्नेट अपराइट इन द एअर अवे फ्रॉम द नेल. व्हॉट हॅपन. म्हणजेच एक मोठी टेबलावर एक मॅग्नेट जे आहे ते ठेवायचं आहे, आणि एक मोठा खिळा जो आहे तो त्या चुंबकाजवळ न्यायचा आहे, आणि तो चुंबकाला चिकटतो. तर मग आता चुंबक हवेत खिळ्यापासून उभा धरायचा आहे. ठीक आहे, म्हणजे आपण उभा त्याला करायचं आहे त्या चुंबकावर. ठीक आहे, देन द फोर्स एक्झर्टेड बाय अ मॅग्नेट इज कॉल्ड मॅग्नेटिक टेप. म्हणजे चुंबकामुळे लावलेलं जे बल आहे त्याला चुंबकीय बल असं म्हणतात. ठीक आहे, फ्रिक्शनल फोर्स. व्हॉट इज फ्रिक्शनल फोर्स? सो लेट्स सी. when a carom piece is flicked lightly, it slides over the carom board but stops at a certain distance. कॅरमच्या सोंगटीला जर आपण हळूच चिमटी मारली, ठीक आहे, तर काय होतं, ती कॅरम बोर्डमधून घसरून पुढे जाते किंवा पुढे अंतरावर जाऊन उभी राहते. A ball rolling over a flat ground stops at a certain distance. Why do we happen? बॉल जो आहे
चेंडू जो आहे तो रोल करून एखाद्या सपाट अशा जागी स्टॉप झालेला आहे. ठीक आहे. वाय डज इट हॅपन, असं का घडलं? देन when two surfaces rub against each other, the force of friction comes into play. It always acts against the direction of motion. जेव्हा दोन सरफेस म्हणजेच जेव्हा दोन पृष्ठभाग जे आहेत ते एकमेकांवर घासत असतात तेव्हा त्याच्यामध्ये काय तयार होतं, तर घर्षण बल जे आहे ते त्याच्यामध्ये तयार होतं. ठीक आहे. आणि ते नेहमी गतीच्या विरोधातच काम करतं. ठीक आहे. द नेक्स्ट, व्हेन अ ब्रेक इज अप्लाइड व्हाइल रायडिंग अ बायसिकल, इट स्टॉप्स आफ्टर रनिंग a short distance. How does the brake work? Between which parts in friction produce? ठीक आहे. म्हणजे सायकल चालवताना आपण ब्रेक लावला की थोड्या अंतरावर जाऊन सायकल जी आहे ती थांबते आणि ब्रेक मग कसा लागतो, त्याच्यामुळे कोणत्या भागाचं घर्षण होतं हे तुम्हाला शोधून काढायचं आहे. देन ट्राय धिस. टेक two piece of smooth paper and 2 of sandpaper. The rub them against each other. What do you see? दोन आपल्याला सिंगल जे ब्लँक पेपर आहे ते आणायला सांगितले होते आणि आपल्याला त्याच्यानंतर सँडपेपर जे आहे ते आपल्याला आणायला सांगितले. ठीक आहे. आणि मग नंतर काय घडतं ते तुम्हाला दाखवणार आहेत. Then the smooth surface can be easily rubbed. The smooth surface can be easily rubbed against each other. Minute. Okay. Because the force of friction between them is less. The smooth surface can be easily rubbed against each other. The smooth surface आहे जे गुळगुळीत कागद आहेत ते सँडपेपरचे किंवा सँडपेपरचे दोन तुकडे जे आहेत ते एकमेकांना आपण घासून बघितले तर काय लक्षात येईल, ते इझिली रब होत आहेत. राईट. While rough surface cannot be easily rubbed against each other because the force of friction between them is much greater. आणि तसंच जर आपण खडबडीत जो आहे भाग, ठीक आहे, रफ सरफेस जो आहे तो जर एकमेकांवर घासला तर काय होईल, त्यांच्यामधलं घर्षण बल जे आहे ते जास्त आपल्याला दिसून येईल. म्हणजे ते जास्त जे शक्ती आहे ती जास्त लागेल ते घासताना. ठीक आहे. Then it is possible for us to walk on the ground only because of the force of friction. पार्कमध्ये किंवा ग्राउंडमध्ये वॉक करण्यासाठी आपल्याला कोणता फोर्स लागतो, तर फोर्स ऑफ फ्रिक्शन. इफ देर इज नो फ्रिक्शन वी वूड स्लीप अँड फॉल. आपल्याकडे जर फ्रिक्शन नसेल म्हणजे तो फोर्स नसेल फ्रिक्शन, तर मग काय होईल, आपण झोपून राहू किंवा आपण उठलो की पडू. फॉल म्हणजे पडणे. फॉर एक्झाम्पल, वी आर व्हेरी लाईकली टू स्लीप व्हाईल वॉकिंग ऑन ॲन ऑइली ऑर वेट फ्लावर. म्हणजेच आपण ऑइली आणि वेट जे फ्लावर असतं आपलं, ओली जमीन जी असते किंवा ऑइली जमीन जी असते याच्यामध्ये आपण जर वॉक केलं तर काय होईल, आपला पाय जो आहे तो घसरेल. राईट. स्लीप करू आपण. वाय इज अ वुडन प्लँक laid down for pulling out a car which is stuck in mud. चिखलात जी अडकलेली गाडी असते तिला बाहेर काढण्यासाठी लाकडी फळी का टाकली जाते. ओके. देन अ फोर्स ऑफ friction is generated between the wheel and the wooden plank laid down under the car. Hence, it can be pulled out from the mud. In short, the force of friction can either be decreases or increase as desire. म्हणजेच काय, तर लाकडी फळी टाकल्याने काय होतं, जे चाक आहे किंवा ते फळी आहे याच्यामधलं जे घर्षण बळ जे काही निर्माण होतं, ऊर्जा जी काही निर्माण होते, शक्ती जी निर्माण होते, ती चिखलातून मोटर बाहेर काढता येते. ठीक आहे. आणि गरजेप्रमाणे जे काही
फ्रिक्शनल फोर्स आहे ते कमी अधिक आपल्याला करता येतं. देन नेक्स्ट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ठीक आहे, म्हणजे स्थितीत विद्युत बल. स्प्रेड स्मॉल पीसेस ऑफ पेपर ऑन अ टेबल. रब अ piece of thermocol or an inflated balloon against silk cloth and bring it near these pieces. कागदाचे जे तुकडे आहेत ते तुम्हाला टेबलावर पसरवायचे आहेत आणि थर्मोकॉलचा तुकडा किंवा फुगलेला फुगा जो आहे, फुगवलेला फुगा रेशीम कापडावर ते घासायचं आपल्याला आणि या कपड्याजवळ आपल्याला आणायचं आहे. ठीक आहे. देन रब अ प्लास्टिक कोम अगेन्स्ट ड्राय हेअर अँड रिपीट द अबाव ॲक्टिव्हिटी. आणि आपले जे ड्राय हेअर आहेत, तेल न लावलेले हेअर जे आहेत, त्यांच्यावर प्लास्टिकचा कंगवा जो आहे तो केसांवर घासून हीच कृती जी आहे, हा मुलगा जो आहे आपल्याला दिसते इमेजमध्ये करतोय, ही कृती आपल्याला करायची आहे. ठीक आहे. देन रब अ पिकॉक फिदर between 2 pages of a notebook and bring it near your finger. What do you see? मोराचा जो पीस आहे तो वहीच्या 2 कागदांमध्ये घासून बोटांजवळ जो आणून बघा तर काय आपल्याला आढळून येईल. Then in the above activities the pieces of paper, hair and the peacock feather are seen to move. Why does this happen? ह्या ज्या काही कृती आहेत याच्यामध्ये काय होतं, कागदाचे जे तुकडे आहेत किंवा मोराचा पीस आहे किंवा दोरा आहे हे आपल्याला हलताना दिसतात. ठीक आहे, तर असं का होतं. सो स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी इज प्रोड्यूस ऑन मटेरियल्स लाईक रबर, प्लास्टिक अँड इब्नॉइट ड्यू टू फ्रिक्शन. ओके, द फोर्स एक्झर्टेड बाय सच इलेक्ट्रिकली चार्ज मटेरियल इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणजेच या फोर्समुळे, ह्या घर्षणामुळे काय होतं, रबर, प्लास्टिक किंवा एबोनाइट जे आहे याच्यासारख्या पदार्थांवर इलेक्ट्रिसिटी जी आहे, इलेक्ट्रिकल जे भार आहे तो निर्माण होतो. आणि ह्याच याच आपण काय म्हणू त्याला, इलेक्ट्रिकल चार्ज जे आहे ते त्या मटेरियलवर जे बल आहे ते निर्माण होतं. ओके, आणि यालाच आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं सुद्धा म्हणतो. देन कंबाईन्ड फोर्स. आता कंबाईन्ड फोर्स म्हणजे काय, while an action is taking place various types of forces act on the object in questions. Okay, you might have seen a roller coaster or the juggling of a sailboat on a seashore. A variety of forces act together in these cases. To obtain more information about this, type the words trick science in Google search on the internet. आता कंबाईन्ड फोर्स जे आहे म्हणजे एकत्रित बल जे आहे ते सुद्धा आपल्याला दिसून येतं. द व्हाईल अँड ॲक्शन टेकिंग प्लेस म्हणजे एखादी क्रिया जेव्हा घडते त्या विविध प्रकारचे जे काही फोर्स असतात ते त्या वस्तूवर लावलेले असतात, वस्तूवर काम करत असतात. राईट, ती ॲक्शन जी आहे ते, जी काही क्रिया आहे ती पूर्ण होते. ठीक आहे. आणि रोलर कोस्टर जे आहे किंवा समुद्रकिनारी जे सेल बोर्ड असतात, ठीक आहे, बोटी असतात, तर या सेल बोर्डच्या ज्या कसरती असतात त्यासुद्धा तुम्ही पाहिल्या असतील. ओके, जगलिंग ऑफ सेल बोर्ड, ठीक आहे, त्याही तुम्ही पाहिल्या असतील. त्याच्यामध्ये विविध प्रकारची बलं जी आहे, विविध प्रकारचे फोर्स जे आहे ते एकत्र आलेले असतात आणि एकमेकांच्या सहाय्याने ते जे काही काम असतं ते पूर्ण करतात. ठीक आहे. आणि याच्याविषयी अधिक जर आपल्याला माहिती हवी असेल तर इंटरनेटवर ट्रिक सायन्स म्हणून गुगलमध्ये तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला त्याच्याबद्दल आणखीन माहिती मिळेल. ठीक आहे, तिथून जाऊन तुम्ही हे पाहू शकता. अ लिटिल फन. कट आउट फिश शेप्स फ्रॉम कलर्ड प्लास्टिक शीट्स. फिक्स इन पिन on one side of the fishes. Take water in a big deep plate. Release the fishes in it. They will float on the water. Take a magnet and move it around the water. Can you make other games like this? What makes such game possible? आपल्याला सांगितले प्लास्टिकच्या रंगीत कागदांचे जे मासे आहेत ते तयार करा आणि त्या माशांच्या बाजूला एक टाचणी लावा, बाजूला टाचणी लावायला सांगितले किंवा
परातीत किंवा खोल जे भांडं असेल याच्यात पाणी घ्यायचं आहे आणि त्यात ते मासे जे आहेत ते सोडायचे, ठीक आहे. आणि मासे पाण्यावर तरंगतील, ठीक आहे. आणि एक चुंबक घ्यायचा आहे आपल्याला आणि तो त्या पाण्यावरनं फिरवायचा आहे. आपल्याला काय लक्षात येईल ते तुम्हाला कृती केल्यावरच कळेल. ही कृती आपण करून बघायची. देन अशी वेगवेगळी जी खेळणी असतात, विविध खेळणी जी आहेत ती करता येतील. कशामुळे तर असे जर आपण प्रयोग केले तर. Then let's see what we have learned from this chapter. Force is required to bring about any action. Force is necessary for making an object move, to change the direction of motion and also to change the shape of an object. म्हणजे रोजच्या ज्या डे टू डे आपल्या लाईफ आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी कामं पार पाडण्यासाठी फोर्स जो आहे तो गरजेचा असतो, ठीक आहे. वस्तूला एखाद्या गती देण्यासाठी किंवा दिशा चेंज करण्यासाठी, डायरेक्शन चेंज करण्यासाठी, त्याचा शेप चेंज करण्यासाठी आपल्याला फोर्स जो आहे तो लागतोच. There are various types of forces such as muscular force, mechanical force, gravitational force, magnetic force आणि frictional force and electrostatic force. हे सगळे काय आहेत तर हे सगळे फोर्सचे टाइप्स आहेत. ओके, सो फ्रेंड्स, इथे आपला हा जो 10th चॅप्टर आहे फोर्स अँड टाइप्स ऑफ फोर्स तो कंप्लीट झाला आहे. होप तुम्हाला चॅप्टर जो आहे तो आवडला असेल आणि ऑफकोर्स चॅप्टर जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आमचा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरही क्लिक करा. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.